2029 पूर्वी फडणवीसांना ज्या हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात. फडणवीसांना केंद्रामध्ये जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. फडणवीस केंद्रामध्ये गेले तर बावनकुळेंकडे सूत्र जाणार. संजय राऊतांचा मोठा दावा. देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे. देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी. देशाची सूत्र हाती घ्यावी. शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं. शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. भाजपाला महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा आहे. देशाला वन पार्टी वन इलेक्शनची गरज नाही. भाजपाला देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. डिलिमिटेशन बिल आणून भाजपाला संविधान बदलायचंय. राऊतांचा दावा. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळामध्ये मुद्दा गाजला होता. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेमधील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेमधील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक-अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश. लेक्सी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश. मोशीतल्या इमारतीखाली रेस्क्यू टीमला 3 जण दिसले. आत अडकलेल्या 8 जणांपैकी 3 जण बचाव पथकाला दिसले. तिघांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. बचाव पथकाला एक लॅपटॉप सुद्धा सापडला. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले गेले याची चर्चा. मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव. आम्हाला उत्तर द्या. या दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कोणाची? नातेवाईकांचा सवाल. बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीनं झाल्याचा आरोप. उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन. राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि मुंबईतले नेते नागपूरला जाणार. अयोध्येमधल्या राम मंदिरातील चोरी प्रकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. अयोध्येमधल्या राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी दिला राजीनामा. 500 रुपयांच्या नोटांच्या ऐवजी कमी किमतीच्या नोटा वाढल्यानं मोजणीला जास्त वेळ लागत असल्याचं कर्मचाऱ्यांचं मत. राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपत राय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे मागणी. दोषी आढळल्यास त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या. सावजींची मागणी. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईची चौकशी न केल्यानं विशेष न्यायालयानं मुंबई पोलिसांना झापलं. अनमोलचा ताबा घेण्यासाठी सगळी कायदेशीर पावलं उचलण्याचे न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन. माजी आमदार वैभव नाईकही आंदोलनामध्ये सहभागी. ठाकरे शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचा थेट पाठिंबा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश. आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे सोलापूर शहर पोलिसांकडून आश्वासन. कल्याणच्या आंबिवली इराणी वस्तीमध्ये महापौर हर्षली थविल यांनी अतिक्रमणधारकांना खडसावलं. मला भडकवू नका नाहीतर येणं जाणं बंद करेल. महिलांसोबत महापौरांची शाब्दिक चकमक. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहाद झाल्याचा आरोप. हसन मुश्रीफांनी पोलिसांना सूचना देताच तातडीनं कारवाई. संबंधित मुलीचा शोध घेत मुलीला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलावर कठोर कारवाईची मागणी. मुंबई पालिकेची मान्सूनबाबत काल दुपारी 2 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत वादळी सभा. 12 तासांच्या सभेत मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीच. आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. सर्वपक्षीयांची मागणी. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार, प्रांताधिकारी निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिव्या घाटामध्ये दाखल. दिवे घाटाच्या पालखी मार्गावर विनापरवानगी ड्रोन उडवण्यास बंदी. दिवेघाट मार्गावर ठिकठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचा अँटी ड्रोन पथक तैनात. या पथकाकडून विनापरवानगी उडणारे ड्रोन गनद्वारे पाडण्यात येणार. पुण्याच्या हडपसरमध्ये वारकऱ्यांच्या शिस्तीचं दर्शन. मोठ्या गर्दीतून रुग्णवाहिकेला वाट करून दिली. फुरसुंगी रस्त्यावर माऊलींच्या पालखीच्या वेळेला रुग्णवाहिका अडकली होती.
आषाढी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवरही लगबग वाढली। यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या सेवेसाठी जवळपास 200 नौका सज्ज। कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी। बजरंग सोनवणेंच्या पत्रानंतर बीडमधील रस्त्यांच्या चौकशीला सुरुवात। दिल्लीमधील एक पथक बीडमध्ये दाखल। विविध ठिकाणच्या रस्त्यांचे सॅम्पल घेण्यास सुरुवात। खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय मंत्री गडकरींना पत्र लिहिलं होतं। अखेर सत्याचा विजय। पद्मसिंह पाटलांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल। पद्मसिंह पाटलांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून भेटीगाठी। एका सहकाऱ्याकडून सोशल मीडियावर मनोगत व्यक्त। गावकऱ्यांनी गाढवाचं लग्न लावून काढली गावभर मिरवणूक। गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामधील लोहगाव इथल्या गावकऱ्यांनी लावलं गाढवाचं लग्न। धाराशिव जिल्ह्यामधल्या केवळ 41% क्षेत्रावरील पेरण्या उरकल्या। जुलै महिना अर्धा उलटला तरी जळगावमध्ये 38 टँकरनं पाणी पुरवठा सुरूच। भुसावळ, जामनेर, पारोळा तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई कायम। जामनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक 25 टँकरनं पाणी पुरवठा। ऐन पावसाळ्यामध्ये कोल्हापुरातील आर.के. नगर परिसरात पाणी टंचाई। 10 ते 12 दिवसांपासून पाणी पुरवठा नसल्यानं नागरिकांचा संताप। पुढच्या 2 दिवसांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंड बाबा फरजानच्या बंगल्यावर छापा। मृत बाबा फरजानच्या घरामध्ये कोट्यवधींची रोकड सापडली। कारवाईमध्ये 21 लाखाचं सोनं, 4 रायफल, 5 कोटी रोकड, 500 काडतुसं, तलवार, चाकू जप्त। शहर पोलीस गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई। पुण्यामधल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरण। मृत केतनच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र। केतनच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवा। केतनच्या वडिलांची मागणी। भारतीय तरुणांना जाळ्यामध्ये ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती। सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यानं पालकांनी सतर्क राहावं। एटीएसकडून पालकांना आवाहन। मध्य प्रदेशमधल्या दतिया विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक। भाजपनं नरोत्तम मिश्रांना तिकीट नाकारलं। नरोत्तम मिश्रांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला। दगडफेकीमध्ये पोलीस अधीक्षकांसह 6 पोलीस जखमी। चिमल्याजवळच्या राझाना गावामध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली दबली। कोणतीही जीवितहानी नाही। दिल्लीच्या लाल किल्ल्याला बॉम्बनं उडवण्याची धमकी। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही धमकी दिली। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षानं दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीबद्दल माहिती दिली तर हा फोन खोटा असल्याचं दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं बांगलादेशमध्ये परतण्याचे संकेत। डिसेंबर महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये परतणार असल्याचं जाहीर। शेख हसीना डिसेंबरमध्ये न्यायालयाला शरण जाणार। मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरीमधल्या कार्यालयामध्ये छत कोसळलं। सहाय्यक आयुक्त रुपाली कदमांच्या दालनासमोर छत कोसळलं। सुदैवाने या घटनेमध्ये पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी थोडक्यात बचावले। 6 महिन्यांपूर्वीच कार्यालय सुरू करण्यात आलं होतं। ठाण्यामध्ये झाड कोसळून एक महिला गंभीर जखमी। मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झाड कोसळल्याचा शेकापचा आरोप। जखमी महिलेला नुकसान भरपाई देण्याची ऋषिकेश तायडेंची मागणी। साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर शेकडो लिटर दूध ओतल्याचा प्रकार। एफटीए कारवाईच्या भीतीनं दूध ओतून दिल्याचा दावा तर दूध खराब झालं असल्यामुळेच ते रस्त्यावर ओतावं लागलं, शेतकऱ्याचं स्पष्टीकरण। वरळीच्या आचार्य यात्रे रोड परिसरामध्ये मनसेचं आंदोलन। भुयारी मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत आंदोलन। मेट्रो स्थानकामध्ये पाणी साचल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक। पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनी चौकडे वाजणार। पार्थ पवारांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार। पुण्यामध्ये 29 जुलैला पार्थ पवार, कायनात धार यांचा साखरपुडा। अमरावतीच्या बडनेरा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद। रेल्वेच्या अधिकृत पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव। रवी राणांच्या निमंत्रणातून खासदार बळवंत वानखेडेंचं नाव गायब। 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं रविवारी लोकार्पण होणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण। परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी करताना कुळ कायद्याचंही उल्लंघन। बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केलेल्या सर्व जमिनी सरकार जमा करण्यात येणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। चंद्रपुरात गणेशोत्सवात डीजेवर पूर्णतः बंदी। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी। नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची माहिती। उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पूर्वतयारी आढावा बैठक। लातूरच्या महापौरांशी गैरवर्तन करणाऱ्या महिला डॉक्टरची सेवा खंडित। मी कामात आहे सांगत डॉक्टरनं व्हिडिओ काढून गैरवर्तन केल्यानं कारवाई। मनपा रुग्णालयामधील पाहणी दरम्यानचा प्रकार। ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं हिमालयामधील मिट्रीफोरा वनस्पतीची नवी प्रजाती शोधली। अरुणाचल प्रदेशमध्ये सापडलेल्या या वनस्पतीला रश्मी ठाकरेंच्या नावावरून मिट्रीफोरा रश्मी असं नाव दिलं गेलं। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामधल्या रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद। पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्यानं प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी।
मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाटा भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसानं विश्रांती घेतल्यानं मोठा धोका टळला. सुरक्षेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिकेड्स लावले. इगतपुरी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणीसाठा वाढीचा वेग मंदावला. अंबाजोगाईमध्ये बियाणं उगवलं नसल्याच्या 400 ते 500 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल. तक्रारींची चौकशी सुरू असून दोषी आढळल्यास बियाणं कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार. रावेरमधील केळी बागांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला. मे आणि जून महिन्यामधील अवकाळी पावसामुळे 5882 हेक्टरवरील केळी बागा जमीनदोस्त. जालन्याच्या कोलापांगरी गावामध्ये हजारो रुपये खर्च करून पेरलेलं बियाणं उगवलंच नाही. बोगस बियाणं विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. कृषी विभागाचे अधिकारी शेतामध्ये आले नसल्याचाही शेतकऱ्यांचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाअभावी खरीप पेरण्यांना मोठा फटका. 3 लाख हेक्टर अपेक्षित क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ 40,000 हेक्टरवर पेरणी. शेतकरी चिंतेत. हिंगोलीच्या पळशीमध्ये संस्था अध्यक्षाकडून शिक्षकाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ. संस्था अध्यक्षाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. शिक्षक पदोन्नतीसाठी अर्ज करतोय म्हणून शिवीगाळ केल्याचा आरोप. जालन्याच्या जाफराबादमधील कुंभारसरी जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. शाळेच्या 4 वर्ग खोल्या मोडकळीस. पावसामुळे शाळेला गळती. शाळेचं छत कोसळण्याची भीती. शाळेमध्ये वारंवार साप निघत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी. बुलढाण्याच्या जामोदमध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळेची दुरवस्था. गळक्या छतामुळे वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचत असून 536 विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात. अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी जालना तालुक्यामधल्या सेवली ग्रामस्थांचा आमरण उपोषण. उपोषणाचा आजचा 5वा दिवस. दखल न घेतल्यानं सेवली ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. माढ्यामधील भोसरे गावातील पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू. बळीराजा पाझर तलावाला मागील 15 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गळती. वन विभागाच्या कारभाराच्या विरोधात भोसरे ग्रामस्थ शेतकरी एकवटले. नागपूर महापालिकेच्या 10% मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीचा नकार. यंदा नागपूरकरांवर करवाढीचा अतिरिक्त भार पडणार नाही. स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा. कोट्यवधींची रोकड, सोनं चांदीचे दागिने आणि कागदपत्रांची तपासणी. पहाटे 5 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कारवाई. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलामध्ये तोडून निर्घुणपणे हत्या. हत्येप्रकरणी 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. बीडच्या परळीमध्ये बाप लेकाला बेदम मारहाण केल्याची घटना. आचार्य टाकळी गावामध्ये शेळके पिता पुत्राला मारहाण. विद्युत पुरवठ्यावरून तक्रार दिल्याचा राग मनामध्ये धरून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परभणीमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर 10 महिने अत्याचार. आरोपीच्या कुटुंबातील दोघांकडून जातीवाचक शिवीगाळ करत धमकावल्याचेही तक्रारीमध्ये उल्लेख. आरोपी गणेश इंगोलेसह दोघांवर गुन्हा दाखल. सांगलीमध्ये अनुदानित ट्रॅक्टर भाडेतत्वावर देण्याचा उद्योग समोर. नांदेड जालना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर. स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून घोटाळा समोर. 14 ट्रॅक्टर विक्री करण्यात आल्याचा आरोप. नाशिकमधील शालार्थ आयडी प्रकरणामधील आरोपीला अटक. संशयित आरोपी प्रशांत वाडिलेला धुळ्यातून अटक केल्याची माहिती. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून प्रशांत वाडिलेला अटक. नांदेडमधील कोचिंग क्लासेस संचालकाची आत्महत्या. भूखंडातील वाद आणि शाळेची मान्यता गेल्यानं आत्महत्या केल्याची स्थानिकात चर्चा. नंदकुमार जाधव असं क्लासेसच्या संचालकाचं नाव. गेवराई तालुक्यामधल्या सुरेगाव शिवारामध्ये उसाच्या शेतामधली गांजाची लागवड उद्ध्वस्त. बीड जिल्हा पोलिसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत चकलांबा पोलिसांची कारवाई. आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल. पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा धक्कादायक व्हिडिओ समोर. छतावर मृतदेह घेऊन बसलेल्या कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल. पुराचं पाणी ओसरल्यानंतर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर उद्या ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. काही लोकल विलंबानं धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द होणार. ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज. नागपुरात पांढरा कपडा लावून प्रशासनानं कचरा, बांधकाम साहित्य झाकलं. परदेशी प्रतिनिधींच्या नजरेला शहरातील अपूर्ण प्रकल्प पडू नयेत यासाठी कपडा लावला. निर्माणाधीन रस्त्याच्या कामामध्ये फसला आयशर ट्रक. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मार्गावर वाहतुकीचा खोळंबा. नोमिलीमध्ये डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाणीचं प्रकरण. काका मला मारू नका असं म्हणत डॉक्टर सृष्टी झोपेतही किंचाळते. मुलीची अवस्था सांगताना डॉक्टर वडिलांचा कंठ दाटला. व्हीआयपी ट्रीटमेंट नको. आरोपींना कठोर शिक्षा द्या. डॉक्टर सृष्टीच्या वडिलांची मागणी. अमरावतीजवळच्या 67 कोटींच्या बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणापूर्वी श्रेयवादाचा वाद पेटला. रेल्वेच्या पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव असताना आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ते नसल्याचा आरोप.
कोल्हापूरच्या गारगोटी रोडवरील शिळेवाडीमध्ये अपघात. कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं कार ओढ्यामध्ये कोसळली. कारमधील 6 जणांना कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं. पालकमंत्री आबिटकरांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याची माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कम्प्युटर लॅबमध्ये मध्यरात्री भीषण आग. अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली. अनेक संगणक जळून खाक. वसई विरारमधील पुराच्या पाण्यामध्ये 3 गायींचा मृत्यू. वसईमधल्या दत्तानी परिसरात पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या 3 गायी मृतावस्थेत आढळल्या. कांदिवलीमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरुणीची हत्या. तरुणीच्या चेहऱ्यावर 16 पेक्षा जास्त वार. शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर. तरुणीचा मृतदेह दामूनगर जंगलामध्ये सापडला होता. गोंदियाच्या तिरोडा शहरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार. अस्वलानं मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्यानं भीतीचं वातावरण. रात्रीच्या सुमारास भर वस्तीमध्ये हुंदडणाऱ्या अस्वलाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. विमानाचं इंजिन निकामी होऊन त्याचे तुकडे खिडकीवर आदळले. ग्रीसमध्ये रियान एअर कंपनीच्या विमानाची खिडकी हवेमध्ये उडत असताना फुटली. हवेचा दाब अचानक वाढल्यानं प्रवासी खिडकीतून बाहेर पडता पडता वाचला. ग्रीसमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. चीनमध्ये टायफून मायसॅक या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती. पुराच्या प्रचंड दाबामुळे एका भागातील धरण फुटलं. एक साप पालन केंद्र पूर्णपणे वाहून गेलं. कोब्रासह 900हून अधिक विषारी साप परिसरात पसरले. इराणकडून अनेक वर्षांपासून मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. माझी हत्या झाली तर इराणला अभूतपूर्व बॉम्ब हल्ल्यांचा सामना करावा लागेल. ट्रम्प यांचा इशारा. हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी दिल्ली सरकार सचिवालयामध्ये सोलर ट्री उभारणार. कमी जागेमध्ये अधिक वीज निर्मिती करणारा हा प्रायोगिक प्रकल्प यशस्वी ठरल्यास तो संपूर्ण दिल्लीमध्ये राबवला जाणार. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घुण हत्या. रंगारेड्डी जिल्ह्यातील देवलगुडामधील धक्कादायक घटना. पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागामध्ये 6 जणांची हत्या. 12% जास्त अल्कोहोल मिश्रित औषधांची खुली विक्री यापुढे करता येणार नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधं मिळणार नाहीत. औषधांच्या विक्रीची स्वतंत्र नोंद ठेवणंही औषध दुकानांसाठी बंधनकारक. तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतल्या शाळांच्या कॅन्टीन आणि मध्यान्ह भोजन केंद्रांची तपासणी सुरू होणार. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत तर संबंधितांवर कठोर कारवाई करणार. एफडीएचा इशारा.